कुंभराशी 28 जानेवारीनंतर मोठा धक्का बसणार. सावधान मित्रांनो. कुंभराशीच्या व्यक्तींनो, तुमच्यासाठी हा येणारा काळ हा साधा नाही. कारण हा काळ केवळ दिनचर्यातील बदलांची चाहूल नाही, तर नियतीच्या गाभाऱ्यातून उमटलेली एक गंभीर दिशा आहे. ब्रह्मदेव स्वतः तुमच्या आयुष्यात या पानावर नवीन अध्याय लिहून लागले आहेत. आतापर्यंत तुम्ही संयम, परिश्रम आणि सूक्ष्म विचार यांच्यावरती विश्वास ठेवला असेल, कारण या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या जोरावर आयुष्य पुढे नेत होतात. पण आता परिस्थिती अशी वळून घेणार आहे की तुम्हाला स्वतःबद्दल, लोकांबद्दल आणि तुमच्या आयुष्याच्या अनिशाबद्दल नव्याने विचार करावा लागेल. तुमच्या मनात काही दिवसांपासून एक अस्पष्ट अस्वस्थता, अनामिक चिंता आणि अनामिक भीती आतून येणारी या सगळ्या गोष्टींची चाहूल तुम्हाला जाणवत असेल. काहीतरी मोठं करणार आहे अशी जाणीव मनाच्या तळाशी निर्माण होत असेल. ही भावना विनाकारण नाही, हे संकेत आहेत. हे त्या बदलांचे पूर्वचिन्ह आहे जे तुमच्या आयुष्याला नव्या दिशेने पण येणार आहे. या राशीच्या बुधाच्या प्रभावाखाली असलेली रास आहे. कारण बुद्धिमत्ता, विश्लेषण शक्ती आणि तपशिलावर विचार आणि परिपूर्णतेचा ध्यास ही शक्ती तुमची ओळख. पण आता केवळ बुद्धी पुरेशी ठरणार नाही. मन, अंतर्मन आणि आत्मविश्वास त्यांची कसोटी लागणार आहे. काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर जातील, पण काही गोष्टी तुमच्या अपेक्षापेक्षा वेगळ्या सुद्धा घडतील. आणि काही गोष्टी तुम्हाला सर्वांच्या मागे एक मोठी योजना कार्यरत आहे. ही योजना तुम्हाला मोडण्यासाठी नाही, तर घडवण्यासाठी आहे. तुम्हाला खचण्यासाठी नाही, तर उभं करण्यासाठी आहे. म्हणूनच पुढे सांगितले आहे की प्रत्येक संकेत शब्द म्हणून वापरा. कारण अचानक उघड होणारे गुपित सत्य विश्वासाचा पडदा पडणार आहे. तुमच्या आयुष्यातील विश्वास ठेवला होता, जी तुमच्याबद्दलचे वास्तव्य तुमच्यासमोर येणार आहे, हे सत्यपणे आणि धक्कादायक पद्धतीने आता समोर येणार आहे. तुम्हाला आत्तापर्यंत जाणवले होते की तुम्ही ज्या गोष्टींना दुर्लक्ष करत होता, त्या सर्व संकेत खरे होते. हा क्षण भावनिकदृष्ट्या कठीण असेल, पण हा क्षण तुम्हाला चुकीच्या नात्यांपासून मुक्त करणार आहे. ब्रह्मदेव तुम्हाला भ्रमातून बाहेर काढत आहेत, जेणेकरून पुढील प्रवास तुमच्यासोबत फक्त खरी माणसं राहतील. आर्थिक आयुष्यात या गोष्टी उर्फ म्हणजे पालक थांबलेले मार्ग अचानक खुले होणार आहेत. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे हे सर्व गती पकडतील. जिथे तुम्ही आशा सोडली होती, ती तुम्हाला आता सुद्धा प्रवाह आणि सुरू होण्याचे संकेत दिसतील. पण याच काळात एक मोठा खर्च, जबाबदारी आणि गुंतवणूक तुमच्या समोर येईल. हा खर्च टाळा. हा खर्च तुम्हाला टाळता येणार नाही. तेच तुमच्या आर्थिक शहाणपणाची खरी परीक्षा आहे. जर तुम्ही शांत डोक्याने नियोजन केलं, शांत डोक्याने विचार केला, तर पुढील अनेक वर्ष आर्थिक स्थैर्य मिळेल. चुकीचा निर्णय घेतला तर संधी हातातून जाऊ शकते. आता पुढे काय, तर करिअर आणि व्यवसायात नवे वळण, स्थिरतेकडून स्थिर तिकडे आणि यशाकडे. तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे तुम्हाला सुरक्षित वाटत असेल, तरी नेते तुम्हाला तिथे थांबू देणार नाहीत. नोकरी, पदोन्नती, जबाबदारी, नवीन व्यवसाय किंवा अचानक आलेली एखादी नवीन संधी यापैकी काहीतरी तुमच्यासमोर या 4 दिवसात येईल. सुरुवातीलाच हा बदल धोकादायक किंवा अनपेक्षितही वाटेल, पण हाच बदल तुमच्या प्रगतीचे दार देखील उघडणार आहे. नातेसंबंधामध्ये खरी परीक्षा, खरे आणि खोटे यातील फरक स्पष्ट होणार आहेत. या काळात तुमच्या नात्याची खरी ओळख होईल. संवादात गैरसमजापेक्षा भंगवाद किंवा शांतता निर्माण होऊ शकते. तुम्हाला वाटेल की लोक बदलले आहेत, पण प्रत्यक्षात लोक बदललेली नसतात, तर तुमचे डोळे उघडलेले असतात. जे लोक मनापासून तुमच्यावर प्रेम करतात, ते या काळात अधिक ठामपणे तुमच्या पाठीशी उभे राहतील. आणि जे केवळ स्वार्थासाठी जवळ होते, ते हळूहळू दूर जातील. हा काळ भावनिकदृष्ट्या कठीण आहे, पण याच काळात तुमच्या आयुष्यातील नकली लोकांची सफाई होणार आहे. मानसिक अस्वस्थता आणि
आत्मसमजूतदारपणा झोप उडेल, पण आत्मा तुमचा जागा होईल. तुमच्या मनात विचारांच्या रात्री झोप उडेल. खरी क्षमता आणि तुमच्या आयुष्याशी संबंधित असणार आहे. बाहेरच्या गोंधळातून आपल्याला शांततेकडे नेत आहे. घर आणि कुटुंबाशी संबंधित मोठी घटना घरातील वातावरण कायमचे बदलणार आहे. घरात एखादी अशी घटना घडली, संपूर्ण कुटुंबाचे वातावरण बदलून टाकेल. कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्यातील मोठी घडामोडी किंवा नवीन जबाबदारी तुमच्यावर येईल. तुम्हाला घरातील अनेक गोष्टींची जबाबदारी स्वतःकडे घ्यावी लागेल. आध्यात्मिक ओढ वाढणार आहे. अंतर्मनातून येणारे संकेत अचानक तुमचे प्रार्थना, मंत्र, ध्यान, देवपूजा आणि धार्मिक गोष्टीकडे वाढेल. तुम्हाला शांततेची, एकांताची गरज जाणवणार आहे. अंतर्मनाशी संवाद साधत आहेत. अचानक आलेल्या विचारातून हे संकेत मिळतील. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तेच संकेत तुम्हाला योग्य दिशेने नेतील. तुमची जुनी दुखणे पुन्हा जागे होणार आहेत. विसरलेली इच्छा तुमच्या मनात धोका देतील, कारण काही वर्षापूर्वी तुम्ही एखाद्या स्वप्नात पाहिले होते. एखादी इच्छा तुम्ही मनात बाळगली होती, पण ती परिस्थितीमुळे ती बाजूला ठेवली. आता तिच्या पुन्हा तुमच्या मनात येईल. ती इच्छा तुमच्या मनात आली की तुम्हाला जाणवेल की हे अजून शक्य आहे. परिस्थिती, वेळ आणि संधी या तिन्ही गोष्टी तुमच्या बाजूने उभे राहतील. तुमच्या प्रगतीला अडथळा आणणारे लोक आता स्वतः उघडे पडतील आणि तुम्हाला काही सिद्ध करण्याची गरज भासणार नाही. आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय, भविष्यातील दिशा ठरवणारा क्षण. लवकरच तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय करिअर, नातेसंबंध, घर, व्यवसाय आणि जीवनशैलीपैकी कुठल्याही गोष्टींशी संबंधित असू शकतो. हा निर्णय घेताना भावना बाजूला ठेवून शांतपणे विचार करा. तुमचं अंतर्मन तुम्हाला योग्य दिशेने दिशा दाखवेल. ब्रह्मदेव तुम्हाला इशारा देत आहे, पण हा क्षण दुर्लक्षित करू नका. ज्या अडचणीतून गेल्या त्या गोष्टींसाठी तुम्ही संयम ठेवला तर त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.